नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो. तर गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना आणि शुभ सकाळ. मी कविता. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, मस्त जावो, भरभराटीचा जावो अशी मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करेल आणि रेसिपीला सुरुवात करते. तर हे बघा, आज मी तुम्हाला कशाची रेसिपी दाखवणार आहे ओळखा पाहू बरं. तर नाही ओळखू शकणार. तर हे बघा ढेमसं. तर हे ढेमसं आहे. तर याची भाजी ना मुलं पण खात नाही, लहानली मुलं पण नाही खात, मोठे पण नाही खाती. पण तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघितली ना तर नक्कीच सगळे खातील. नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार, आम्ही छोटाच बनवणार आहे. तर हे ढेमसे ना असं कापून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये असं बी निघतं बघा. हे बी बाजूला काढून टाकायचं आणि मग हे ढेमसं हे ठेवायचं. आता हे मी वेळेनं कापून घेते. हे बघा, हे असं बी असतं ना, हे काढून घ्यायचं आतलं बी. तर हे बघा, हे असं आतलं बी काढायचं, मग कापून घ्यायचं. चला मी आता हे चिरून म्हणजे कापून घेते. तर झाले ढेमसं कापून आणि हे बघा हे बी निघलं. हे बी असं काढून टाकायचं, मग ढेमसाची भाजी करायची. याच्यात अजून एक वस्तू टाकणार मी, फोडणी दिल्यावर दाखवते तुम्हाला. तर मी कुकर ठेवला आहे गरम व्हायला आणि थोडंसं तेल टाकलं आहे बरं का. अगदी 2 उबळे तेल टाकलं आहे थोडंसं. आणि कमी तेलातच करायची भाजी. जास्त तेलात ते ना कसं आहे, फॅट वाढते आणि नको पण जास्त तेल. मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतड करू द्यायची. जिरे ना माझे संपले बरं का. मस्त तडतड मोहरी होऊ द्यायची. आणि मस्त लसूण कुटून घेतलं आहे, याच्यातून थोडासा लसूण टाकते मी कसं लसूण कुठूनच टाकते. पेस्ट वगैरे मला नाही आवडत रेडीमेड घ्यायला. आपलं कधी पण लसूण आहे ना असं खलबत्त्यात कुटून टाकायचं भाजीला, टेस्ट पण येते खूप छान. परतून घ्यायचा आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात. तर हे बघा हिंग टाकला आहे. एक चम्मच मिरची टाकली आहे. हळद टाकली आहे. मिरची अजून थोडीशी टाकू. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर जरूर टाका. माझ्याकडे नाही कढीपत्ता म्हणून मी टाकला. आणि एवढीशी मुगाची डाळ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. धुवून घ्यायची मस्त मुगाची डाळ आणि कच्चीच टाकायची, भिजवायची नाही. आणि मुगाची डाळ आहे ना 3 पाण्याने धुवून घेतली मी. तसं दुकानदार ते पावडर वगैरे लावलेले असतं याला कीड लागू नये म्हणून. त्याच्यामुळे चांगले धुवून घ्यायची आणि मस्त असं परतून घ्यायचं 5 मिनटं, 5-10 मिनटं. आणि चवीपुरतं मीठ. हे बघा तेल एकदम कमी टाकलेलं आहे भाजीत. आणि 1 ग्लास पाणी. मला जास्त पातळ नाही करायची बरं का. तुम्हाला जसं पाहिजे तसं पाणी टाका तुम्ही. आणि कुकरमध्ये का करायची, शिट्टी पण नाही होऊ द्यायची. म्हणजे असं शिट्टी वाजायला लागली का आपल्याला कळतं ना, अशी वाफ भरली का बंद करून टाकायचा गॅस. आणि मस्त अशी कोथिंबीर कापून घेतली मी, धुवून घेतली आणि कापून घेतली. आता मी कुकरला झाकण लावते. 10 मिनटामध्ये वाफ भरून जाईल आणि गॅस बंद करते. दाखवते नंतर तुम्हाला, बघत राहा व्हिडिओ पूर्ण. तर गॅसचा पॉवर मी कमी करेल बरं का. खूप कमी पण नाही, खूप जास्त पण नाही. पण मग खूप जास्त याच्यावर नाही होऊ द्यायचं. भाजी कमी याच्यावरच होते, म्हणजे भाजीला तेल जरी कमी टाकलं तरी पण येते आणि भाजी टेस्टी पण लागते. खूप अशी जास्त भाजी उकळली ना तर पूर्ण तिची टेस्ट बिघडून जाते भाजीची. तर आपली भाजी तयार झाली आहे. मी आता झाकण खोलून दाखवते तुम्हाला. बघा मस्त छान झाली बघा. डाळ एकदम मस्त अशी शिजली त्याच्यामध्ये, खूप छान झाली. आणि ही भाजी ना हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ याच्यामध्ये छान लागते बरं का. तर सर्वांनी या ढेमशाची भाजी खायला आणि अशा माझ्या पद्धतीनं करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आणि मी तुम्हाला ना खाऊन दाखवते भाजी कशी झाली. तर मैत्रिणींनो, तर हे बघा मंडळी, तर ही भाजी मी तुम्हाला खाऊन दाखवते कशी झाली ढेमशांची. तर मस्त एक नंबर झाली, एक नंबर. खूप छान झाली. तर खूप छान भाजी झाली आहे. नक्की रेसिपी बघा. जास्त मोठी नाही बनवलेली. मुलं बाहेर खूप बडबड करताय, मुलं खेळताय. तर चला आणि भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तर कंटिन्यू माझ्या रेसिपी बघा. मला तुमची सपोर्टची गरज आहे यूट्यूब फॅमिली. बाय.